नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स M1. आपला सुरू आहे सद्यस्थितीत लेक्चर चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगारिथम, लेक्चर नंबर 7. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण काही फॉर्म्युल्यावर आधारित क्वेश्चन बघितले होते. आजच्या लेक्चरमध्ये पण आपण काही फॉर्म्युल्यावर आधारित क्वेश्चन घेऊया आणि ते येणाऱ्या 2 ते 3 लेक्चरमध्ये हा चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. टोटल म्हणजे सर्वचे सर्व पॉईंट्स मी याच्यात कव्हर केलेले आहेत टोटल लेक्चरमध्ये. तर आजचा आपला लेक्चर नंबर 7 सुरू करूया. पण लेक्चर सुरू करण्याच्या आधी थोडी फॉर्म्युल्यावर रिव्हिजन घेणं इम्पॉर्टंट आहे. तर बघा, मी तुम्हाला टोटल 10 फॉर्म्युले लिहून दिले होते. त्याच्यातलं एक वेळा मी पुन्हा एकाने रिवाइज म्हणून डबल फॉर्म्युले लिहून देतो आणि त्याच्यानंतर आपण याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. तर फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला नंबर फर्स्ट. पहिला फॉर्म्युला होता लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए प्लस लॉग बी. आता लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू फॉर्म्युला आहे लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. सेकंड फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी. आता लक्ष द्या, फर्स्ट फॉर्म्युला काय होता लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. तर सेकंड फॉर्म्युला असा आहे लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे येते लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ऑफ ए अपॉन बी. अत्यंत सिंपल असा फॉर्म्युला. थर्ड फॉर्म्युला आहे की जर लॉगच्या समोर काहीही आलं म्हणजे ए लॉग बी आला, लॉगच्या समोर काहीही आला तर मागच्याच्या डोक्यावर म्हणजे असं येते लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. लॉगच्या समोर काहीही आला तर मागच्याच्या डोक्यावर. फोर्थ नंबरचा फॉर्म्युला असा होता लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल, लॉग ऑफ मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल तर तो काय येते समोर म्हणजे इथे येते ए लॉग बी. तसाच फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला आहे लॉग ए टू द बेस बी. लॉग ए टू द बेस बी आणि लॉग ए टू द बेस बी म्हणजे येते लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए अपॉन लॉग बी. लॉग ए टू द बेस बी म्हणजे लॉग ए अपॉन लॉग बी. तसा 6 नंबरचा फॉर्म्युला बघा. 6 नंबरचा फॉर्म्युला होता लॉग ए टू द बेस ए. लॉग ए टू द बेस ए असला तर 1 येते. लॉग ए टू द बेस ए म्हणजे काय येते 1. 7 नंबरचा फॉर्म्युला आहे की जर 1 अपॉन लॉग ए टू द बेस ए आला, नाही 1 अपॉन लॉग ए टू द बेस बी आला तर याचा रेसिप्रोकल होते. इथं तुम्ही लिहू शकता लॉग बी टू द बेस ए. लॉग बी टू द बेस ए. 8 नंबरचा फॉर्म्युला आहे जर लॉग 1 आला डायरेक्टली लॉग 1 तर लॉग 1 चा आन्सर 0. 9 नंबरचा फॉर्म्युला आहे लॉग ई जर आला तर लॉग ई चा आन्सर किती येते 1. आणि एक लास्ट 10 नंबरचा फॉर्म्युला आहे ईच्या डोक्यावर जर लॉग लागला, कशाच्या डोक्यावर ईच्या डोक्यावर, तर लॉगच्या मागे जे पण आहे ते लिहितो आपण. पण कंडिशन अशी आहे की लॉगच्या समोर काहीच पाहिजे नाही. लॉगच्या समोर काहीच पाहिजे नाही. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना माझा आवाज क्लिअर येत नसेल किंवा स्क्रीन दिसत नसेल त्यांनी पुन्हा लेफ्ट व्हा आणि जॉईन करा. माझ्या इकडून नेटवर्क फास्ट आहे, तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो. तर हे असे टोटल 10 फॉर्म्युले मी तुम्हाला नोट डाऊन करून दिलेले आहेत. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा नोट डाऊन केले होते. तर एक वेळा बघा पुन्हा थोडं रिवाइज. लॉग ए प्लस लॉग, तर एक वेळा पुन्हा बघा लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. सेकंड फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. थर्ड फॉर्म्युला आहे ए लॉग बी. लॉगच्या समोर जर काही असेल तर मागच्याच्या डोक्यावर लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. त्यानंतर लॉग ऑफ बी टू द पॉवर ए. लॉग मागच्याच्या डोक्यावर जर काही असेल तर हा समोर येते ए लॉग बी. फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला असा आहे लॉग ए टू द बेस बी म्हणजे लॉग ए अपॉन लॉग बी. 6 नंबरचा फॉर्म्युला आहे लॉग ए टू द बेस ए असला तर 1 येते, कारण लॉग ए अपॉन लॉग ए सेम सेम कॅन्सल 1 येते. आता इथं जर 1 अपॉन लॉग ए टू द बेस बी असला, 1 अपॉन लॉग ए टू द बेस बी, तर हा रेसिप्रोकल होते लॉग बी टू द बेस ए, एक्सचेंज होते. तसाच 8 नंबरचा फॉर्म्युला आहे लॉग वन इज इक्वल टू 0. 9 नंबरचा फॉर्म्युला आहे लॉग ई इज इक्वल टू 1. आणि 10 नंबरचा फॉर्म्युला आहे ई टू द पॉवर जर लॉग एक्स असला तर लॉगच्या मागे जे पण आहे ते लिहितो एक्स. असे 10 फॉर्म्युले मी तुम्हाला आता नोट डाऊन केलेले आहे. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये पण आपण नोट डाऊन केले होते. तर आता आपण या आधारित काही न्यूमेरिकल घेणार आहे की जे महत्वाचे न्यूमेरिकल्स आहेत पेपरमध्ये येऊ शकतात. तर तसे न्यूमेरिकल्स आता आपण सुरू करूया. ज्या विद्यार्थ्यांनी हे फॉर्म्युले लिहिले नसतील तर त्यांनी हे प्रॉब्लेम नोट डाऊन करून घ्या, कारण कामाचे फॉर्म्युले आहेत. तुम्हाला 1 मिनिट देतो मी लिहिण्यासाठी अजून, कारण कसे अजून 5 मिनिटात मी तुम्हाला लिहून दिलेलेच आहेत, तर 1 मिनिट एक्स्ट्रा लिहिण्यासाठी.
तर फटाफट फटाफट हे नोट डाऊन करून घ्या. या फॉर्म्युल्याच्या आधारितच आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे. जास्त मोठा चॅप्टर नाही विद्यार्थी मित्रांनो, पण कॉन्सेप्ट एवढे असल्यामुळे हा चॅप्टर थोडासा मोठा होऊन जातो. तसं तुम्हाला युनिट टेस्ट मध्ये पण येतील याच्यावर क्वेश्चन्स, त्याच्यानंतर फायनल पेपर मध्ये पण याच्यावर क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे हा टॉपिक असा थोडासा मोठा होऊन जातो. बाकी तर इझी वालाच टॉपिक आहे. ओके, झाले सर्वांचे नोट डाऊन करणं. लक्ष द्या इकडे आता सर्वांनी. आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत आपण, फॉर्म्युला वाले. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आहे, सॉल्व log x square minus 5x plus 11 to the base 5 is equal to 1. आता लक्ष द्या. तर सॉल्व लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 टू द बेस 5 इज इक्वल टू 1. या आधारित काही क्वेश्चन आता आपण सॉल्व्ह करण्यासाठी घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा समजा आजचा पहिला डे असेल त्यांना थोडंसं समजण्यासाठी म्हणजे की थोडंसं म्हणजे की त्यांना लवकर समजणार नाही. कारण कसं आहे की जर समजा तुम्ही जर एखाद्या मूवी बघण्यासाठी गेले आणि जर डायरेक्टली जर अर्ध्या मूवीतून जर समजा तुम्ही जर गेले आले समजा, तर तुम्हाला मूवीचे कॅरेक्टर्स वगैरे काही समजतात काय? नाही. तसंच मॅथमॅटिक्स आहे. आता आपला लेक्चर नंबर कोणता आहे? 7 नंबरचा लेक्चर चालू आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचा फर्स्ट डे आहे त्यांना थोडंसं भारी जाणार, आणि ज्या विद्यार्थ्यांनी बाकीचे सर्व लेक्चर्स केलेले आहेत त्यांच्यासाठी तर एकदम इझी वालाच टॉपिक आहे. तर आता बघा प्रॉब्लेम कसं सोडवायचं. लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 टू द बेस 5 इज इक्वल टू 1. तर हे जसंच्या तसं लिहा. पहिले लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 टू द बेस 5 इज इक्वल टू 1. पहिले हे जसंच्या तसं लिहिलं. इथं काय लागलेलं आहे? लॉग लागला. लॉग लागला तर म्हणायचं लॉगारिथमिक फ्रॉम. काय म्हणसाल? लॉगारिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर याला म्हणायचं लॉगारिथमिक फ्रॉम. त्यानंतर याचं एक्सपोनेन्शियल करायचं आहे. काय करायचं आहे? एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल करणं विद्यार्थी मित्रांनो अत्यंत सोपी आहे, एकदम सोपी. लॉगच्या मागे किती आहे बघा? एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 आहे. लॉगच्या मागे आहे एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. ते लिहून घ्यायचं इथं जसंच्या तसं. लॉगच्या मागचं एक्स स्क्वेअर मायनस 5x, एक्स स्क्वेअर मायनस 5x, एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 इज इक्वल टू बेसला किती आहे? 5. हा बेसचा एकाने राईट हँड साईडला पाठवून द्यायचा, झालं. आणि जे पण राईट हँड साईडला असते ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. कुठला फ्रॉम म्हणतात? एक्सपोनेन्शियल फ्रॉम. अत्यंत सोपी आहे एक्सपोनेन्शियल फ्रॉम. याच्यावर आपण 15-20 प्रॉब्लेम घेतले होते एक्सपोनेन्शियल फ्रॉमचे, जेणेकरून जे विद्यार्थी रेग्युलर मध्ये होते त्यांना हे समजलंच असेल. लॉगच्या मागे किती होता? एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. इथं काय घेतला आपण? एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11. बेसले किती आहे? 5. तर बेसला घेतला 5, हा आला राईट हँड साईडला, आणि जे पण राईट हँड साईडला असते ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. आता 5 टू द पॉवर 1 म्हणजे 5 होते. हा प्लस 5 त्याला तिकडे ट्रान्सफर करू. प्लस 5चा काय होते? मायनस 5. म्हणजे एक्स स्क्वेअर मायनस 5x प्लस 11 प्लस 5 इकडे आला काय होतो? मायनस 5 इज इक्वल टू 0. आता 11 मधून 5 गेले, किती राहिले? एक्स स्क्वेअर मायनस 5x. 11 मधून 5 जर गेले तर 6 राहिले इज इक्वल टू 0. आता 6 आला पाहिजे मल्टिप्लिकेशन, आणि मायनस 5 आली पाहिजे त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन. फॅक्टर पाहायला लागतं आपल्याला. अशा दोन नंबर पाहिजेत की ज्याचा मल्टिप्लाय ज्याचा मल्टिप्लाय 6 आला पाहिजे, ज्या दोन नंबरचा, आणि त्या दोन नंबरची ऍडिशन सबट्रॅक्शन हे आली पाहिजे मायनस 5x. तर किती येणार? 3 इंटू 2. 3 दोन्ही 6. आणि मायनस 3 मायनस 2 किती होतात सांगा बरं? मायनस 3 मायनस 2 होतात मायनस 5x. आणि मायनस 3 इंटू मायनस 2 मायनस मायनस प्लस 6. मायनस 3 इंटू मायनस 2 मायनस मायनस प्लस 6. आणि मायनस 3 मायनस 2 मायनस 5x. बघा अशा दोन नंबर पाहिजेत की ज्याचा मल्टिप्लाय काय आला पाहिजे? 6 आला पाहिजे, आणि त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? मायनस 5 आली पाहिजे.
मग ते नंबर कोणते आहेत? -3 इंटू -2, कारण -3 इंटू -2 किती होते? मायनस मायनस प्लस 6 होते. तसंच -3 आणि -2 किती होते? -5 होते. तर फॅक्टर पडले x-3 आणि एक पडला दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x-2 इज इक्वल टू 0. तर इथे येणार x-3 इज इक्वल टू 0, x-3 इज इक्वल टू 0 और x-2 इज इक्वल टू 0. आता बघा, हा -3 आहे लेफ्ट साईडला, याला जर राईट हँड साईडला जर नेलं आपण तर -3चा काय होतो? +3. और हा -2 आहे, -2 केला काय होतो? +2. x इज इक्वल टू 2. तर आपल्या एकच्या 2 व्हॅल्यू निघाले. प्रॉब्लेम काय झाला विद्यार्थी मित्रांनो? इथं सॉल्व्ह झालेला आहे. एक वेळा पुन्हा बघा, प्रॉब्लेम अत्यंत सोपी आहे, कठीण नाही आहे, खूप जास्त सोपी प्रॉब्लेम. प्रॉब्लेम काय होतं? लॉग x² - 5x + 11 टू द बेस 5 इज इक्वल टू 1. तर इथं काय घेतलं आपण? लॉग ऑफ x² - 5x + 11 टू द बेस 5 इज इक्वल टू 1. इथं काय लागलेलं आहे? लॉग लागला. लॉग लागला तर कोणता फॉर्म? लॉगारिथमिक फॉर्म. लॉग लागला तर कोणता फॉर्म लागला? लॉगारिथमिक फॉर्म. आता याचा काय केलं आपण? एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट केलं. तर एक्सपोनेन्शियल मध्ये कसं कन्वर्ट करतात? लॉगच्या मागे किती आहे? x² - 5x + 11. इथं घेतला x² - 5x + 11. बेसला किती आहे? 5. तो पाठवला राईट हँड साईडला, आणि जे पण राईट हँड साईडला असते ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणतात? एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता 5 टू द पॉवर 1 म्हणजे 5 + 5 इक्वल काय होतो? -11 मधून 5 गेले, किती राहिले? 6. मग इथं बघा, x² - 5x + 6 इज इक्वल टू 0. आता इथं पडतात फॅक्टर. आता ज्या विद्यार्थ्यांना फॅक्टर पडता येत नाही त्यांनी काय करायचं? त्यांनी कॅल्सीवर फॅक्टर पाडले तरी चालतात. कॅल्क्युलेटरवर पण फॅक्टर निघतात. कॅल्सी तुम्हाला पेपरमध्ये अलाउडेड आहे. तुम्हाला कॅल्सी घ्यायची आहे सर्वांना, FX991 EX+. ती कॅल्सी घेतल्यावर त्याच्यानंतर तुम्ही मला मेसेज करा, मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण कॅल्क्युलेटर शिकवणार आहोत. येणाऱ्या 8 दिवसामध्ये मी तुम्हाला कॅल्क्युलेटर शिकवेन. 8 दिवसाच्या आत तुम्ही कॅल्सी घेऊन घ्या. आणि आता ज्यांना कॅल्सीवर विदाऊट कॅल्सी फॅक्टर पाडायचे ते बघा कसं केले. 6 आला पाहिजे मल्टिप्लाय. असे 2 नंबर पाहिजेत की ज्याचा मल्टिप्लाय किती आला पाहिजे? 6. आणि त्याची ऍडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे? -5. मग -3 इंटू -2, -3 इंटू -2, मायनस मायनस +6, आणि -3 - 2 किती होते? -5x. म्हणजे x-3 आणि त्यानंतर x-2 इज इक्वल टू 0. म्हणजे x-3 इज इक्वल टू 0 और x-2 इज इक्वल टू 0. -3 इकडे काय होते? +3, -2 इकडे काय होते? +2. प्रॉब्लेम इज सॉल्व्ह. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर जे विद्यार्थ्यांनी हात वर केलेले आहेत सर्वांच्या तुमच्या प्रश्नाचे आन्सर पण मी तुम्हाला देणार आहे, पण आपल्या लेक्चरच्या शेवटी तुमचा माईक ऑन करेल, आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे पण क्वेश्चन असतील ते तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. आता यानंतर आता आपण घेणार आहोत नेक्स्ट प्रॉब्लेम. महत्वाचे प्रॉब्लेम्स घेत आहे आपण आज. 2 लेक्चरमध्ये किंवा 3 लेक्चरमध्ये हा चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल आपला. ओके, तर हे झालं आपलं प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. आता घेऊया प्रॉब्लेम नंबर सेकंड. हे तुम्ही नोट डाऊन केलं असेल. ज्या विद्यार्थ्यांनी नोट डाऊन केलं नाही त्यांनी फटाफट नोट डाऊन करा, जेणेकरून आपण नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी घेऊया. जे विद्यार्थी नवीन असतील, लेक्चर नंबर म्हणजे की ज्यांनी आता या लेक्चर पासून अटेम्प्ट केलं असेल तर त्यांना थोडंसं समजण्यासाठी डिफिकल्ट जाणार आहे. तर मी क्लास झाल्यावर तुम्हाला सर्वच्या सर्व रेकॉर्डिंग सेंड करणार आहोत लिंकच्या माध्यमातून. तर ते तुम्ही बघू शकता लेक्चर नंबर फर्स्ट पासून तर लेक्चर नंबर 7 पर्यंत आजची पण रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल मी करून देणार आहे. ओके, तर आता बघा प्रॉब्लेम नंबर फर्स्ट कम्प्लीट झालेला आहे आपला. तर आता घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर सेकंड. प्रॉब्लेम नंबर सेकंड. Find the value of x. Find the value of x. Find the value of x. x ची व्हॅल्यू काढायची आहे आणि प्रॉब्लेम दिलेला आहे log x to the base 3 minus log of x minus 2 to the base 3 is equal to 3. काय म्हणते? फाइंड द व्हॅल्यू ऑफ x. x ची व्हॅल्यू काढा. त्यानंतर काय म्हटलेलं आहे? log x to the base 3 minus log of x minus 2 to the base 3 is equal to 3. तर विद्यार्थी मित्रांनो,
आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं आहे, अत्यंत सिंपल आहे. आता डायरेक्टली एकाने आपल्याला इथं काय लागलेलं आहे, मायनस लागलेलं आहे. काय लागलेलं आहे, मायनस. आणि बेस पण काय आहे, सारखा आहे. तर आपल्यापाशी एक फॉर्म्युला आहे, लॉग ए मायनस लॉग बीचा. पहिले हे जसंच्या तसं लिहू. इथं घ्यायचं गिवन जसंच्या तसं. बघा, लॉग एक्स टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ एक्स मायनस 2 टू द बेस 3 इज इक्वल टू 3. आता आपल्याकडे फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बीचा. फॉर्म्युला बघा, इथं लिहून द्या तुम्ही. लॉग ए मायनस लॉग बी, मायनस साईन लागलं ना, लॉग ए मायनस लॉग बी. फॉर्म्युला म्हणतो लॉग ए मायनस लॉग बी जर असेल तर लॉग ऑफ ए अपॉन बी होते. काय होते, लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. आता लक्षात द्या, ए कुठला आहे मी हायलाइट करून दाखवतो. हा लॉग ए, हा ए आहे. मायनस लॉग बी, बी कुठला आहे, एक्स मायनस 2, हा काय, बी आहे. लॉग ए मायनस लॉग बी. आणि हा जो बेस सारखाच पाहिजे, बेस सारखा असला तरच फॉर्म्युला लागेल. जर इथं 3 असलं, इथं 4 असलं तर फॉर्म्युला लागू शकत नाही. सारखा बेस पाहिजे, एक तर बेस पाहिजे किंवा नसला तरी चालेल. फॉर्म्युला काय म्हणते, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ए, ए म्हणजे एक्स आहे, मायनस लॉग बी, बी म्हणजे एक्स मायनस 2. तर काय येणार आहे, लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे इथे लॉग ऑफ ए, ए किती आहे सांगा, एक्स, अपॉन बी किती आहे, एक्स मायनस 2. मग तुम्ही सर हा 3, हा बेसली आहे तर बेसलाच 3 इज इक्वल टू 3. चलो पहा बरं किती सोपी आहे. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी, एक्स अपॉन एक्स मायनस 2. ए फॉर एक्स आहे, बी फॉर एक्स मायनस 2 आणि बेसला किती आहे, 3 आहे. हा जसाच्या तसा. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी, एक्स अपॉन एक्स मायनस 2 टू द बेस 3. आता इथून आपलं म्हणजे सुरुवात झाली एक्सपोनेन्शियल. लॉग लागलाय तर याला काय म्हणसाल तुम्ही, लॉगारिथमिक फ्रॉम. काय म्हणसाल, लॉगारिथमिक फ्रॉम. लॉग लागला आहे तर याला म्हणू आपण लॉगारिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल करायचं आपल्याला. काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल. तर एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागं बघा, लॉगच्या मागं आहे एक्स अपॉन एक्स मायनस 2, हे आहे लॉगच्या मागं. तर लॉगच्या मागचं जे आहे जसंच्या तसं लिहितो आपण. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्ये पण एक्सपोनेन्शियल का फॉर्म केला होता तसंच, एक्स अपॉन एक्स मायनस 2 इज इक्वल टू, इथं बेसला किती आहे, 3, हा इकडे पाठवला. बेसचा 3 कुठं पाठवला, इकडे. हायलाइट करून दाखवतो. म्हणजे हा बेसला 3 होता, तो इथं पाठवला. आणि जे पण राईट हँड साईडला असतील ते याच्या डोक्याच्या वर. जे पण राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. कुठला फॉर्म म्हणतात, एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगारिथमचं कन्वर्ट कशात करणे, एक्सपोनेन्शियल मध्ये करणे. कसं केलं, एक वेळा पुन्हा काय केलं, लॉग ऑफ एक्स अपॉन एक्स मायनस 2 टू द बेस 3 होता. तर लॉगच्या मागं काय होता सांगा, एक्स अपॉन एक्स मायनस 2 इथं घेतला इज इक्वल टू, बेसला किती आहे, 3, राईट हँड साईडला पाठवलं. आणि जे पण राईट हँड साईडला असेल ते याच्या डोक्याच्या वर. त्यानंतर इथं बघा 3चा क्यूब, 3चा क्यूब किती येते, 27. एक्स अपॉन एक्स मायनस 2 जसाच्या तसा. आता हा एक्स मायनस 2 कसा आहे, अपॉन मध्ये. कसा आहे, अपॉन मध्ये, डिनॉमिनेटर मध्ये. हा इज इक्वल टू त्यानं पार केला, खालचा काय जाते वर, मल्टिप्लाय मध्ये. म्हणजे कसं येणार, एक्स इज इक्वल टू 27 इन ब्रॅकेट एक्स मायनस 2. हा खाली होता एक्स मायनस 2, इकडे जर आला तर काय केला, वर गेला. म्हणजे डिवाइड मध्ये होता तर काय झाला, तो मल्टिप्लाय. नंतर या 27 न काय करा, मल्टिप्लाय करा याच्यासोबत. म्हणजे एक्स इज इक्वल टू, आता मल्टिप्लाय 27 इंटू एक्स किती होणार आहे, 27 एक्स. आणि 27 इंटू मायनस 2 म्हणजे किती येणार आहे, मायनस 54. किती येणार आहे, मायनस 54. मग काय करसाल, एक्स एक्स एका साईडला करा आणि ज्याला एक्स लागला नाही तो एका साईडला. हा 27 आहे, प्लस 27 इकडे लगा होतो, मायनस 27. म्हणजे एक्स मायनस 27 एक्स इज इक्वल टू मायनस 54. आता 1x मधून 27 गेले, 1 मधून जर 27 गेले तर किती राहतील, 1 मधून जर 27 गेले तर राहतात 26. किती राहतात, 26. पण कोणते 26, मोठ्या संख्येचे चिन्ह, मायनस 26. एक्स इज इक्वल टू मायनस 54. आणि दोन्ही साईडला बघा, इथं पण मायनस साईन आहे, इथं पण मायनस साईन आहे. मायनस मायनस काय झाला, प्लस. तर इथं येते 26 इज इक्वल टू 54. 26 इंटू मध्ये इकडे जर ट्रान्सफर झाला तर होतो डिवाइड, एक्स इज इक्वल टू 54 डिवायडेड बाय 26. आणि एक्स इज इक्वल टू 54 डिवायडेड बाय 26. तर इथं एक 2चा भाग जाते.
तर 2चा जर भाग दिला तर वर येते 27 आणि खाली येते 13, कारण की 13 दोन्ही 26 येते आणि 27 दोन्ही 54 येते. ते x इज इक्वल टू 27/11. दिस इज द फायनल आन्सर. आपल्याला पॉइंट मध्ये आन्सर पाहिजे नाही. ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजलं नाहीये त्यांनी निराश होऊ नका, एक वेळा पुन्हा बघा. एकदम हळूवारपणे सांगतो, लक्षपूर्वक ऐका. फाइंड द व्हॅल्यू ऑफ x log x to the base 3 minus log of x minus 2 to the base 3 is equal to 3. इथं घेतलं गिवन. log x to the base 3 minus log of x minus 2 to the base 3 is equal to 3. सर्वात आधी इथं मायनस साईन लागलेला आहे. इथं फॉर्म्युला लावला log a मायनस log b. log a मायनस log b. फॉर्म्युला काय म्हणते? log of a अपॉन b. इथं बघा log a मायनस log b म्हणजे log of a अपॉन b x अपॉन x मायनस 2 टू द बेस 3 जसाच्या तसा इज इक्वल टू 3. इथं काय लागलेलं आहे सांगा? लॉग लागला. लॉग लागला तर काय म्हणूया? लॉगरिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर काय म्हणू? लॉगरिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल करतात. एक्सपोनेन्शियल कसं करतात? लॉगच्या मागे किती आहे सांगा? लॉगच्या मागे आहे एक्स अपॉन एक्स मायनस 2. एक्स अपॉन एक्स मायनस 2 घेतला इज इक्वल टू बेसला किती आहे 3, हा राईट हँड साईडला, आणि जे पण डोक्या म्हणजे राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर. एक वेळा पुन्हा बघा, लॉगच्या मागे किती आहे एक्स अपॉन एक्स मायनस 2, इथं लिहा जसाच्या तसा लिहिला इज इक्वल टू बेसला किती आहे 3 राईट हँड साईडला, आणि जे पण राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर. एक्सपोनेन्शियल फ्रॉम. मग बघितलं 3चा क्यूब किती येते 27. मग काय केलं आपण? हा एक्स मायनस 2 कुठं होता? अपॉन मध्ये होता, अपॉन डिनॉमिनेटर मध्ये. इकडे जर हे इज इक्वल टू पार झाला तर तो न्यूमरेटर मध्ये गेला, खालचा कुठे गेला? न्यूमरेटर. मल्टिप्लाय. नंतर या 27 न मल्टिप्लाय केलं. 27 इंटू एक्स 27x, 27 इंटू मायनस 2 मायनस 54. हा प्लस 27x आहे, इकडे काय होतो? मायनस 27x, एक्स मायनस 27x इज इक्वल टू मायनस 54. 1x मधून 27 मायनस 27x गेले तर किती आले? मायनस 26x इज इक्वल टू मायनस 54. दोन्ही साईडचा मायनस मायनस प्लस म्हणजे इथं आलं 26x इज इक्वल टू 54. 26 कसा इंटू मध्ये, इकडे काय होते? डिवाइड. 54 डिवायडेड बाय 26 म्हणजे किती येते? 27 अपॉन 13. 2चा भाग जाते ना, कितीचा? 2चा. 54 ला जर 2 ने डिवाइड केलं तर 27 येते, आणि 26 ला जर 2 ने डिवाइड केलं तर किती येते? 13 येते. 2चा भाग. तर x इज इक्वल टू 27/13. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल त्यांच्यासाठी एक वेळा अगेन, आता मी 2 वेळा एक्सप्लेन केलेलं आहे, तर ज्या विद्यार्थ्यांना समजलाय त्यांनी ते नोट डाऊन करा, आणि ज्यांना समजलं नाही त्यांनी एक वेळा पुन्हा लक्ष द्या. म्हणजे लिहिण्यासाठी तुम्हाला टाइम द्यास लागते ना, मग थांबल्यापेक्षा मी एक वेळा पुन्हा एक्सप्लेन करतो. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल तर त्यांना आता समजून जाईल. एक वेळा पुन्हा बघा प्रॉब्लेम, आणि ज्या विद्यार्थ्यांना समजलाय त्यांनी नोट डाऊन करा. प्रॉब्लेम नंबर 2. प्रॉब्लेम नंबर 2 काय? फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. एक्स ची व्हॅल्यू काढा. आणि प्रॉब्लेम असा आहे लॉग एक्स टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ एक्स मायनस 2 टू द बेस 3 इज इक्वल टू 3. आपण गिवन घेतलं लॉग एक्स टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ एक्स मायनस 2 टू द बेस 3 इज इक्वल टू 3. आता इथं बघा मायनस साईन आहे, फॉर्म्युला लागते लॉग ए मायनस लॉग बीचा. लॉग ए अपॉन बी. तर लॉग ए म्हणजे एक्स आहे, मायनस लॉग बी म्हणजे किती? एक्स मायनस 2. तर लॉग ऑफ ए अपॉन बी, एक्स अपॉन एक्स मायनस 2, आणि हा बेस काय सारखा आहे म्हणून 3. आता तुमच्या दिमागात एक क्वेश्चन येऊ शकते की सर्व जर इथं जर समजा एक्स सारखा नसता, इथं 3 आहे इथं 4 आला असता, तर मग तेव्हा काय केलं असतं आपण? तेव्हा काय केलं असतं जर हा एक्स सेम नसता? तर विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा मग हा फॉर्म्युला लागलाच नसता. हा फॉर्म्युला लागला असता का? नाही. त्या टाइमला असा फॉर्म्युला लागणार नाही. लक्षात ठेवा, आपल्याला बेस काय पाहिजे? सारखाच पाहिजे. जर बेस जर डिफरंट असता तर हे प्रॉब्लेमच आलं नसतं, कारण इथं आपला फॉर्म्युला अप्लाय झाला नसता. बेस काय पाहिजे? सेम पाहिजे. असं थोडी आहे 3 कुठलाही बेस चालेल, पण सारखा पाहिजे. म्हणूनच बघा लॉग ए फॉर एक्स मायनस लॉग बी म्हणजे एक्स मायनस 2. लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. ए आहे एक्स अपॉन बी आहे एक्स मायनस 2 टू द बेस 3 जसाच्या तसा इज इक्वल टू 3. इथं लॉग लागलाय तर काय घेतलं आपण? लॉगरिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल केलं. एक्सपोनेन्शियल कसं करतात? लॉगच्या मागे किती आहे सांगा? लॉगच्या मागे आहे एक्स अपॉन एक्स मायनस 2. इथं घेतला एक्स अपॉन एक्स मायनस 2. बेसला किती आहे 3, हा पटवला राईट हँड साईडला. जे पण राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. 3चा क्यूब किती येते? 27. आता हा एक्स मायनस 2 कसा आहे? अपॉन मध्ये. इकडे जर आला तर काय होतो? मल्टिप्लाय. नंतर या 27 न काय केलं? मल्टिप्लाय. 27 इंटू एक्स 27x, 27 इंटू मायनस 2 मायनस 54.
त्यानंतर काय केलं, हा प्लस 27x आहे, इकडे काय होतो मायनस 27x, एक्स मायनस 27x इज इक्वल टू मायनस 54. आता 1x मधून मायनस 27x गेले, किती राहिले मायनस 26x, आणि इथं मायनस 54, दोन्ही साईडचं मायनस मायनस कॅन्सल, इथं आलं 26x इज इक्वल टू 54. हा 26 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड, 54 डिवाइडेड बाय 26, मग दोनचा भाग गेला. तर म्हणजे 54ला 2 जर डिवाइड केलं तर 27 येते, आणि 26ला 2 डिवाइड केलं तर 13 येते. दोघायला सेम यानं डिवाइड होत असेल तर डिवाइड करायचं सेम नंबरनं. जर सेम नंबरनं जर डिवाइड नाही झाला तर मग डिवाइड करायचं नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपलं प्रॉब्लेम नंबर 2 इथं संपलेलं आहे. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 3. हे प्रॉब्लेम तुमचं लिहिणं पण झालं असेल. आता बघा प्रॉब्लेम नंबर 3, थोडासा टॉपिक डिफिकल्ट आहे, पण जास्त काही कठीण नाही आहे, इझीच आहे. तुम्ही इझिली हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. तर प्रॉब्लेम नंबर 3, लॉग x प्लस 1 टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ x मायनस 4 टू द बेस 3 इज इक्वल टू 2. आता प्रॉब्लेम बघा काय म्हणते, लॉग x प्लस 1 टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ x मायनस 4 टू द बेस 3 इज इक्वल टू 2. तर काय करसाल, सर्वात आधी हे जसंच्या तसं लिहा. लॉग ऑफ x प्लस 1 टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ x मायनस 4 टू द बेस 3 इज इक्वल टू 2. मग इथं काय येते, लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बीचा फॉर्म्युला सिंपल आहे, लॉग ए मायनस लॉग बीचा फॉर्म्युला. इथं आहे लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. फॉर्म्युला आहे लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए अपॉन बी. तर हा फॉर्म्युला जर आपण बघितला तर इथं किती आहे, लॉग ए, ए म्हणजे किती आहे एक्स प्लस 1, बी म्हणजे किती आहे एक्स मायनस 4, आणि या दोघांचा बेस काय सारखा आहे, म्हणजे फॉर्म्युला अप्लाय होते. तर फॉर्म्युला अप्लाय झाला नसता. बघा लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे काय येते, लॉग ऑफ ए अपॉन बी. इथे येणार एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 4 टू द बेस 3 जसाच्या तसा इज इक्वल टू 2. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी, एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 4 टू द बेस 3. इथं लॉग लागलाय तर कुठला फॉर्म लागेल, लॉगारिथमिक फॉर्म. लॉगारिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल करावं लागते. काय करावं लागते, एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागं किती आहे सांगा, लॉगच्या मागं आहे एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 4, हा जसाच्या तसा इज इक्वल टू बेसला किती आहे 3, हा पाठवला राईट हँड साईडला, आणि जे पण राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक वेळ डबल लक्ष द्या, लॉगच्या मागून किती आहे एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 4, इथं लिहिलं, हायलाइट करून दाखवतो. लॉगच्या मागचं एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 4, इथं लिहिलं एक्स प्लस 4 अपॉन एक्स मायनस 4. जो पण बेसला आहे तो राईट हँड साईडला, आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. त्यानंतर 3चा स्क्वेअर किती येते, 3चा स्क्वेअर येते 9. इथे येते एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 4. आता एक्स मायनस 4 कसं आहे, अपॉन मध्ये अपॉन, इकडे काय होतो मल्टिप्लाय, म्हणजे असं येणार एक्स प्लस 1 इज इक्वल टू 9 अपॉन एक्स मायनस 4. आता इथे घेतला एक्स प्लस 1 इज इक्वल टू, या 9 ने याच्यासोबत मल्टिप्लाय केलं, 9 इंटू एक्स 9x. त्यानंतर 9 इंटू 4 36, 9 इंटू एक्स 9x. तसंच 9 इंटू 4 किती होतात 36. हा प्लस 9x इकडे काय होतो मायनस एक्स मायनस 9x, मायनस 36. हा प्लस 1 इकडे काय होतो मायनस 1.
आता एक्स मधून 9x गेली, किती राहिले? -8x, -36 आणि -1 -37. दोन्ही साईडचे याचं मायनस मायनस काय झालं? प्लस, कॅन्सल होऊन जाते. 8x इज इक्वल टू 37. 8 इंटू मध्ये इकडे होती डिवाइड. x इज इक्वल टू 37 डिवायडेड बाय 8. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा पुन्हा बघा. प्रॉब्लेम नंबर थर्ड. प्रॉब्लेम नंबर थर्ड आहे लॉग x प्लस 1 अपॉन 3 मायनस लॉग x मायनस 4 टू द बेस 3 इज इक्वल टू 2. लॉग x प्लस 1 टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ x मायनस 4 टू द बेस 3 इज इक्वल टू 2. हे जसंच्या तसं लिहिलं. लॉग ऑफ x प्लस 1 टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ x मायनस 4 टू द बेस 3 इज इक्वल टू 2. मग चेक केला याचा बेस काय आहे? सारखा आहे. ओके, तेव्हाच फॉर्म्युला लागणार आहे. इथं कुठला आहे? मायनस साईन. फॉर्म्युला असा आहे लॉग ए मायनस लॉग बी. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे इथे लॉग ऑफ ए अपॉन बी. इथं बघा लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. इथं आहे एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 4. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी. लॉग ए आहे एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 4 टू द बेस 3 इज इक्वल टू 2. लॉग लागला तर कुठला फ्रॉम? लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल केलं. एक्सपोनेन्शियल कसं करतात? लॉगच्या मागं जे पण आहे ते लिहायचं. लॉगच्या मागं आहे एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 4. त्यानंतर बेसला किती आहे? 3. हे पाठवलं राईट हँड साईडला. जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. 3चा स्क्वेअर किती येते? 9. आता एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 4. आता एक्स मायनस 4 अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय. एक्स प्लस 1 इज इक्वल टू 9 इन ब्रॅकेट एक्स मायनस 4. हा एक्स मायनस 4 कसा अपॉन मध्ये इकडे होते मल्टिप्लाय. हा एक्स प्लस 1 जसाच्या तसा या 9 न मल्टिप्लाय. 9 इंटू एक्स 9x आणि 9 इंटू मायनस 4 -36. मग एक्स एक्स एका साईडला आणि ज्याला एक्स नाही लागला तो एका साईडला. प्लस 9x इकडे काय होते? -9x. हा प्लस 1 इकडे काय होते? -1. 1x मधून 9x गेले किती राहिले? -8x आणि -37 -1 किती येते? -36 -1 किती येते? -37. दोन्ही साईडचं मायनस मायनस कॅन्सल. 8x इज इक्वल टू 37. 8 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. 37 डिवायडेड बाय 8. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. अत्यंत सोपी प्रॉब्लेम होतं, जास्त काही कठीण नव्हतं. तर अशाच प्रकारचे काही प्रॉब्लेम येतात पेपरमध्ये. तर सर्वच्या सर्व प्रॉब्लेम आपण घेऊ. अजून 3-4 प्रॉब्लेम घ्यायच्या. हा टॉपिक झाला की शोधायचे प्रॉब्लेम असतात आणि शोधायचे प्रॉब्लेम झाले की हा टॉपिक खतम. नंतर आपला मॅट्रिसेस सुरू होऊन जाईल. डबल एक वेळा रिवाइज होऊन जाईल तुमचा लॉगारिथम चॅप्टर, पण थोडासा शॉर्टकट मध्ये करेन. याची पूर्ण रेकॉर्डिंग अवेलेबल आहे आपल्याजवळ. याची रेकॉर्डिंग आपलं लेक्चर झाल्यावर मी तुम्हाला सेंड करतो. फटाफट हे नोट डाऊन करा, जेणेकरून नेक्स्ट प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायला किंवा मी सॉल्व्ह करून देणार आहे फास्ट मध्ये. काय केलं इथं एक वेळा म्हणजे तुम्ही लिहापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचं लिहिणं झालेलं आहे त्यांच्यासाठी एक वेळा पुन्हा सांगतो. लॉग एक्स प्लस 1 टू द बेस 3 मायनस लॉग ऑफ एक्स मायनस 4 टू द बेस 3 इज इक्वल टू 2. सर्वात पहिले काय केलं? लॉग ए मायनस लॉग बीचा फॉर्म्युला. लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए अपॉन बी म्हणजे लॉग ऑफ ए किती आहे? एक्स प्लस 1 आणि बी आहे एक्स मायनस 4. नंतर इथं लॉग लागला तर इथं म्हटलं आपण लॉगारिथमिक फ्रॉम. एक्सपोनेन्शियल कसं केलं? लॉगच्या मागे किती आहे? एक्स प्लस 1 अपॉन एक्स मायनस 4. बेसला किती आहे? 3 राईट हँड साईडला आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. 3चा स्क्वेअर किती येते? 9. आता हा एक्स मायनस 4 अपॉन मध्ये इकडे काय होते? मल्टिप्लाय. 9 इन ब्रॅकेट एक्स मायनस 4 या 9 न मल्टिप्लाय. 9 इंटू एक्स 9x 9 इंटू मायनस 4 -36. आता एक्स एक्स एका साईडले आणि ज्याला एक्स नाही लागला तो एका साईडले. प्लस 9x इकडे काय होतो? -9x. प्लस 1 इकडे काय होतो? -1. 1x मधून 9x गेले -8x. -36 -1 -37. दोन्ही साईडचा मायनस मायनस प्लस. 8x इज इक्वल टू 37. 8 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. 37 डिवायडेड बाय 8 हे झाली x ची व्हॅल्यू. तसंच आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत. प्रॉब्लेम नंबर 3 आपलं कम्प्लीट झालेलं आहे आणि तुमचं सुद्धा लिहिणं हे कम्प्लीट झालं असेलच. आता घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 घेणार आहोत ऍडिशन वाला, जे की अत्यंत सोपी आहे. प्रॉब्लेम नंबर 4.
तर प्रॉब्लेम नंबर 4 आहे सॉल्व log x to the base 4 plus log x plus 6 to the base 4 is equal to log 5x plus 12 to the base 4. तर आता बघा log x to the base 4 plus log of x plus 6 to the base 4 is equal to log of 5x plus 12 to the base 4. तर या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात आधी हे जसंच्या तसं लिहायचं आहे. पहिले तर काहीच नाही, हे जसंच्या तसं लिहायचं. म्हणजे इथं लिहिसाल तुम्ही log x to the base 4 plus log of x plus 6 to the base 4 is equal to log of 5x plus 12 to the base 4. आता इथं मधात कुठलं साईन आहे सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, मधात प्लस साईन आहे. म्हणजे काय करसाल तुम्ही मल्टिप्लाय करसाल, डायरेक्ट सिंपल आलं. फॉर्म्युला लागते इथं लॉग ए प्लस लॉग बी, कारण बेस सारखा आहे ना. आता फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला काय म्हणते, फॉर्म्युला म्हणते जर लॉग ए प्लस लॉग बी आहे, लॉग ए प्लस लॉग बी. आता लॉग ए प्लस लॉग बी जर असेल तर फॉर्म्युला म्हणते लॉग ऑफ ए इंटू बी करा. काय करा, लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ए प्लस लॉग बी इज इक्वल टू लॉग ऑफ ए इंटू बी. तर याच्यानुसार इथं बघा लॉग ए म्हणजे एक्स प्लस लॉग बी, बी म्हणजे एक्स प्लस 6. हा जो बेस आहे तो याच्या बेसले द्या. तर फॉर्म्युलानुसार लॉग ए इंटू बी, ए फॉर एक्स आणि बी फॉर एक्स प्लस 6 टू द बेस 4 तर आहेच, इज इक्वल टू लॉग ऑफ 5x प्लस 12 टू द बेस 4. मग आता या प्रॉब्लेम मध्ये आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो, तर इथं तुम्हाला दिसत आहे, काय दिसत आहे बघा, लॉग इथे आहे, लॉग इथे आहे. लेफ्ट साइडले पण लॉग आहे, राईट साइडले पण लॉग आहे. लेफ्ट साइडच्या लॉगला पण बेस 4 आहे, राईट साइडच्या लॉगला पण बेस 4 आहे. आणि आपला इक्वल टूचा रूल असा आहे की सेम सेम दिसला तर कॅन्सल करतो. तर हा लॉग 4 टू द बेस 4, लॉग 4 टू द बेस 4 काय झाला, कॅन्सल झाला. काय झाला, कॅन्सल. मग हे कॅन्सल झालं तर काय राहिलं, कॅन्सल झालं तर राहिलं एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 6 इज इक्वल टू 5x प्लस 12. काय राहिलं, 5x प्लस 12. आता या एक्सचं मल्टिप्लाय करा. एक्स इंटू एक्स किती होते, एक्स इंटू एक्स होते एक्स स्क्वेअर. एक्स इंटू 6 किती होते 6x प्लस 5x प्लस 12 प्लस 5x आहे राईट हँड साईडला, याला लेफ्ट हँड साईडला आलं तर काय होतं मायनस एक्स स्क्वेअर प्लस 6x मायनस 5x. हा प्लस 12 आहे लेफ्ट साईडला, याला राईट हँड साईडला आणलं तर मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअर 6x मधून 5x गेले, 6तून 5 गेले, किती राहिले एक्स प्लस एक्स मायनस 12 इज इक्वल टू 0. आता इथं पडला पाहिजे फॅक्टर, मायनस 12 आला पाहिजे मल्टिप्लाय आणि प्लस 1 आली पाहिजे ऍडिशन. तर 4 त्रिक 12, पण कसा 4 इंटू मायनस 3, 4 इंटू मायनस 3 किती होते मायनस 12, 4 मायनस 3 1. ऍडिशन पॉझिटिव्ह आली पाहिजे, मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह आला पाहिजे. मग 4 इंटू मायनस 3 मायनस 12 आणि 4 मायनस 3 1. फॅक्टर पडले एक्स प्लस 4 आणि एक पडला एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0. प्लस 4 काय होते, प्लस 4 इकडेला काय होतो मायनस 4. म्हणजे एक्स प्लस 4 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0. प्लस 4 इकडेला काय होतो मायनस, म्हणजे एक्स इज इक्वल टू मायनस 4 और मायनस 3 इकडेला काय होतो प्लस 3, एक्स इज इक्वल टू 3. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळा अगेन, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाहीये त्यांच्यासाठी एक वेळा अगेन. प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 आहे लॉग एक्स टू द बेस 4 प्लस लॉग एक्स प्लस 6 टू द बेस 4 इज इक्वल टू लॉग 5x प्लस 12 टू द बेस 4. इथं काय केलं आपण, इथं लिहिला लॉग एक्स टू द बेस 4 प्लस लॉग एक्स प्लस 6 टू द बेस 4 इज इक्वल टू लॉग 5x प्लस 12 टू द बेस 4.
नंतर इथं सिंपल फॉर्म्युला अप्लाय केला, लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे काय ते लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे काय ते लॉग ऑफ ए इंटू बी. एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 6. कारण फॉर्म्युला काय म्हणते, लॉग ए प्लस लॉग बीचा लॉग ऑफ ए इंटू बी करा. ए फॉर एक्स आणि बी फॉर एक्स प्लस 6. लॉग ऑफ ए इंटू बी एक्स इंटू एक्स प्लस 6. बेस काय आहे 4 आहे, तर तो एकच वाढ घेतला बेस 4. इथं लॉग ऑफ 5x प्लस 12 टू द बेस 4. इथं बघा लॉग ऑफ बेस 4 हे कॅन्सल होते, इथं लॉग आणि बेस 4 कॅन्सल, कारण सेम सेम कॅन्सल. मग काय राहिलं, एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 2 एक्स प्लस 6 इज इक्वल टू 5x प्लस 12. नेक्स्ट स्टेप मध्ये काय केलं, एक्स न मल्टिप्लाय केलं. एक्स इंटू एक्स किती होते, एक्स स्क्वेअर. एक्स इंटू 6 किती होते, 6x. 5x प्लस 12 जसं तसं. ज्याला एकाने एक्स लागलेला आहे ते ट्रान्सफर करू. आता प्लस 5x इकडे करतो मायनस 5x, प्लस 12 इकडे होते मायनस 12. 6x मधून 5x गेले 1x मायनस 12. क्वाड्रेटिक इक्वेशन तयार झालं. इथं पडतं फॅक्टर. फॅक्टर कसे, मायनस 12 आला पाहिजे मल्टिप्लाय आणि 1 आले पाहिजे त्याची ऍडिशन. 4 इंटू मायनस 3, 4 इंटू मायनस 3 होते मायनस 12. 4 मायनस 3 1 म्हणजे एक्स प्लस 4 एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0. एक्स प्लस 4 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0. मायनस 3 इकडे होते प्लस 3, प्लस 4 इकडे होते मायनस 4. दिस इज द फायनल अँसर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. अत्यंत सोपा असा प्रॉब्लेम आहे, जास्त काही कठीण नाही आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आजचा फर्स्ट डे असेल त्यांनी लेक्चर नंबर फर्स्ट ची रेकॉर्डिंग बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऐकून हे समजण्यात येईल. तर फटाफट 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 हे नोट डाऊन करा. तुम्हाला 1 मिनिटाचा अवधी देतो मी आणि त्या 1 मिनिटामध्ये मी पुन्हा एक्सप्लेन करतो. ज्या विद्यार्थ्यांचं लक्ष नव्हतं, लक्ष विचलित होते, त्यांच्यासाठी एक वेळा पुन्हा. प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 काय, लॉग एक्स टू द बेस 4 प्लस लॉग ऑफ एक्स प्लस 6 टू द बेस 4 इज इक्वल टू लॉग ऑफ 5x प्लस 12 टू द बेस 4. हे जसं तसं घेतलं. लॉग एक्स टू द बेस 4 प्लस लॉग ऑफ एक्स प्लस 6 टू द बेस 4 इज इक्वल टू लॉग ऑफ 5x प्लस 12 टू द बेस 4. इथं फॉर्म्युला लावला लॉग ए प्लस लॉग बीचा. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ए म्हणजे एक्स आहे प्लस लॉग बी म्हणजे एक्स प्लस 6. लॉग ए प्लस लॉग बी लॉग ऑफ ए इंटू बी एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 6 टू द बेस 4 इज इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट 5x प्लस 12 टू द बेस 4. दोन्ही साईडले लॉग लॉग गेट कॅन्सल, बेस 4 पण कॅन्सल सेम आहे. एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 6 इज इक्वल टू 5x प्लस 12. नेक्स्ट या एक्सनं काय केलं, मल्टिप्लाय केलं. एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू 6 6x, 5x प्लस 12 प्लस 5x इकडे करतो मायनस 5x प्लस 12 इकडे करते मायनस 12 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स स्क्वेअर 6x मधून 5x गेले 1x आणि मायनस 12 इज इक्वल टू 0. आता आपल्याला असे 2 नंबर पाहिजेत ज्याचा मल्टिप्लाय मायनस 12 आला पाहिजे आणि ज्याची ऍडिशन सबट्रॅक्शन 1 आली पाहिजे. किती आली पाहिजे, 1 आली पाहिजे. मग असे 2 नंबर कोणते, 4 इंटू 3, 4 इंटू मायनस 3. 4 इंटू मायनस 3 किती होते, मायनस 12 आणि 4 मधून 3 गेले तर 1, ऍडिशन 1. इथं कंडिशन ट्रू झाली, फॅक्टर आले एक्स प्लस 4 आणि एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0. एक्स प्लस 4 इज इक्वल टू 0 और एक्स मायनस 3 इज इक्वल टू 0. प्लस 4 इकडे होते मायनस 4, मायनस 3 इकडे होते प्लस 3. दिस इज द फायनल अँसर. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मी 3 वेळा एक्सप्लेन करून दिला आहे तुम्हाला प्रॉब्लेम. म्हणजे की 2 वेळा आता रेग्युलर मध्ये, मग 1 वेळा एक्सप्लेन करताना तुम्ही हे प्रॉब्लेम नोट डाऊन केलं असेलच, काही प्रॉब्लेम नाही. त्यानंतर घेणार आपण नेक्स्ट प्रॉब्लेम, प्रॉब्लेम नंबर 5. प्रॉब्लेम नंबर 5. सॉल्व log x plus 1 to the base e plus log x to the base e सेम मगासारखंच आहे, log 6 to the base e. याच्या आधीचा जे प्रॉब्लेम घेतला होता त्याच्यासारखंच हे प्रॉब्लेम आहे. तर हे जसं तसं लिहिसाल. गिवन आहे log x plus 1 to the base e plus log x to the base e is equal to log 6 to the base e. आता इथं कोणताच फॉर्म्युला लागेल, तोच log a प्लस log b चा फॉर्म्युला लागेल. हायलाइट करू. लॉग याले a म्हणा, x प्लस 1 ला याले b म्हणा. बेसले तर e आहेच ऑलरेडी, म्हणजे बेस सारखा आहे.
फॉर्म्युला आहे लॉग ए प्लस लॉग बीचा. कुठला फॉर्म्युला आहे? लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ए प्लस लॉग बी. आणि लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे ते लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. तर याच्यानुसार लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. एक्स प्लस 1 इंटू एक्स टू द बेस सी इज इक्वल टू लॉग 6 टू द बेस ए. काय केलं? फॉर्म्युला अप्लाय केला. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. एक्स प्लस 1 इंटू एक्स. इथे लॉग आहे, इथे लॉग आहे. कॅन्सल. बेसी बेसी कॅन्सल. सेम सेम कॅन्सल होते. आणि इथेच ना आता मग फायनल आन्सर एक्स प्लस 1 इंटू एक्स इज इक्वल टू 6. या एक्स ने सोबत काय केलं? मल्टिप्लाय केलं. एक्स इंटू एक्स किती होते? एक्स स्क्वेअर. एक्स इंटू 1 किती होते? एक्स इज इक्वल टू 6. हा प्लस 6 इकडे काय होतो? मायनस. एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 6 इकडे होते -6 इज इक्वल टू 0. फॅक्टर पाडू. फॅक्टर जर पाडले तर -6 आला पाहिजे मल्टिप्लाय आणि 1 आली पाहिजे त्याची ऍडिशन. 3 इंटू -2. आता 3 इंटू -2 किती होते? 3 इंटू -2 होते -6 आणि 3 -2 किती होते? 1. म्हणजे किती येणार? एक्स प्लस 3 त्यानंतर अदर ब्रॅकेट एक्स -2 इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0 और एक्स -2 इज इक्वल टू 0. हा प्लस 3 केला होतो -3. एक्स इज इक्वल टू -3 और -2 केला होतो +2. हे झालं याचं आन्सर. अत्यंत सोपं असं आन्सर होतं. ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही 2 वेळा एक्सप्लेन करणार. एक वेळा लक्ष द्या. मग त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना समजलं त्यांनी नोट डाऊन करा. आणि ज्यावेळेस पहिल्यांदा पण समजलं नाही तर त्यांनी दुसऱ्यांदा पण लक्ष द्यायचं. तर प्रॉब्लेम नंबर 5 काय? लॉग एक्स प्लस 1 टू द बेस सी प्लस लॉग एक्स टू द बेस सी इज इक्वल टू लॉग 6 टू द बेस सी. इथे घेतला गिवन लॉग एक्स प्लस 1 टू द बेस सी प्लस लॉग एक्स टू द बेस सी इज इक्वल टू लॉग 6 टू द बेस सी. प्लस आहे तर फॉर्म्युला लागते लॉग ए प्लस लॉग बीचा, कारण दोन्ही साईडला काय लॉग लागलाय. आता लॉग ए प्लस लॉग बी फॉर्म्युला काय? लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ए प्लस लॉग बी म्हणजे लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग एक्स प्लस 1 प्लस लॉग एक्स. लॉग ए प्लस लॉग बी लॉग ऑफ ए इंटू बी. एक्स प्लस 1 इंटू एक्स. हा लॉग ई लॉग टू द बेस सी. लॉग टू द बेस सी इथेही आहे. दोन्ही साईडला आहे लॉग टू द बेस सी. लॉग टू द बेस सी गेट कॅन्सल. इधर राहिलं एक्स प्लस 1 इंटू एक्स इज इक्वल टू 6. या एक्स चा मल्टिप्लाय एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू 1 एक्स इज इक्वल टू 6. हा प्लस 6 इकडे काय होते? -6 इज इक्वल टू 0. त्यानंतर -6 आला पाहिजे मल्टिप्लाय आणि 1 आली पाहिजे ऍडिशन. 3 इंटू -2 3 इंटू -2 किती होते? -6 आणि 3 -2 किती येते? 1. म्हणजे एक्स प्लस 3 एक्स -2 इज इक्वल टू 0. एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0 और एक्स -2 इज इक्वल टू 0. प्लस 3 इकडे होते -3 -2 इकडे होते +2. प्रॉब्लेम इज सॉल्व. आता ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा डबल लॉग एक्स प्लस 1 टू द बेस सी प्लस लॉग एक्स टू द बेस सी इज इक्वल टू लॉग 6 टू द बेस सी. लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला लॉग ऑफ ए इंटू बी. लॉग ए प्लस लॉग बी चा फॉर्म्युला लॉग ऑफ ए इंटू बी. एक्स प्लस 1 इंटू एक्स टू द बेस सी लॉग 6 टू द बेस सी. लॉग लॉग गेट कॅन्सल. एक्स प्लस 1 इंटू एक्स इज इक्वल टू 6. हो लॉग लॉग कॅन्सल झालाय. बेसी बेसी कॅन्सल. या एक्सचा मल्टिप्लाय एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर एक्स इंटू 1 एक्स इज इक्वल टू 6 प्लस 6 इकडे होते -6. एक्स स्क्वेअर प्लस एक्स -6 इज इक्वल टू 0. -6 आला पाहिजे मल्टिप्लाय 1 आली पाहिजे ऍडिशन. 3 इंटू -2 -6. फॅक्टर काय पडलं? एक्स प्लस 3 एक्स -2 इज इक्वल टू 0. प्लस 3 इकडे काय होते? एक्स प्लस 3 इज इक्वल टू 0 और एक्स -2 इज इक्वल टू 0. प्लस 3 इकडे होते -3 -2 इकडे होते +2. प्रॉब्लेम नंबर 5 कम्प्लीट झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ही प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. तसंच मी तुम्हाला एक प्रॉब्लेम होमवर्क सुद्धा देणार आहे आज आणि ते तुम्ही होमवर्क सुद्धा करा. ओके. तर आता बघा प्रॉब्लेम नंबर 6. हे होमवर्क असाल तुम्ही ज्यांचं लिहिण्याचं बाकी आहे त्यांनी लिहून घ्या होमवर्क.
सॉल्व log x plus 5 to the base 3 minus log of 2x minus 1 to the base 3 is equal to 2. याचं जे आन्सर आहे 14/17 याचा आन्सर आहे. ट्राय कर जा, अजून बघतो. काही इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स अजून आहेत का बघू द्या. त्यानंतर अजून काही मी तुम्हाला 2-3 होमवर्क देणार आहोत, ट्राय करा नक्की. प्रॉब्लेम नंबर 7 हे सुद्धा होमवर्क. लॉग ऑफ x plus 5 minus 4/17 आहे वाटते. 2x हा. log of x plus 5 to the base 3 minus log of 2x plus 1 to the base 3 is equal to 2. प्रॉब्लेम सेम आहे, फक्त याचा आन्सर आहे की नाही थोडासा चेंज आहे, कारण की इथं -1 आहे, इथं +1 आहे. तर याचा आन्सर आलेला आहे -4/17. ट्राय कर जा. तर असं करा, हे 2 प्रॉब्लेम होमवर्क. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. धन्यवाद.